एक उत्तम गायक, उत्तम आयोजक, निस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या मदतीला धावणारा आणि लोकांना आपलंसं करण्याची हातोटी असणारा असा हा प्रसाद. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. प्रसाद, तू आमच्या हेटी फॅमिलीचा एक मेंबरचा आहे आणि आम्हाला नेहमी केव्हाही काहीही मदत लागली तर तू एकदम धावून येतोस. व्हॅल्युबल ग्रुपलाही तुझा खूप मोठा सपोर्ट आहे. तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर अखंड राहो आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती हो. हाय प्रसाद, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा तुझा हा एक एवढा मोठा दिवस आहे आणि आम्हाला पार्टी न देता कट मारून चालणार नाही. हा लॉकडाऊन संपल्यानंतर तुला तुझ्याकडून आम्ही एक मोठी पार्टी घेणार. प्रसाद, 50 वर्षाचा झाला म्हणून अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता 50 वर्षाला नवीन 30 म्हटलं जातं आणि तुझे केस तर एकदम अजूनही काळे कुळकुळीत आहेत. गाडी पांढरी आहे. त्यामुळे तो कुठल्याही अँगलने 50च्या अजिबात वाटत नाही आहे. खरं तर लाईफ 50 नंतरच चालू होतं. आता तर तुझा पंखा जोरात गरगर फिरायला लागणार आहे. अच्छा, आम्ही तुला लास्ट 10-12 वर्षापासून ओळखतोय. तू तुझ्या जीवन गाण्यांनी लोकांना लाईफमध्ये एक फ्रेशनेस घेऊन येतोस. आणि मला अजूनही आठवतं की माझ्या 50th बर्थडेला यू हॅड मॅनेज टू मेक इट सच अ ग्रँड सेलिब्रेशन. सो आय रिअली फील दॅट वी आर ब्लेस्ड टू नो यू. राईट. तू, मी आणि मंजिरी जीवन गाणी फिल्म्समध्ये पार्टनर्स आहोत. आता आपण दोघांनी तर 50वी ओलांडली आहे. मंजिरी आपल्याला कधी जॉईन होते याची आता आपल्याला वाट बघायची आहे. पण आपण एक प्रॉमिस नक्की करूया की मंजिरी आपल्या क्लबला जॉईन होण्याआधी आपण एक मूवी नक्की रिलीज करूया. नाहीतर आपली दुसरी गोष्ट कशी पुढे जाणार. आमच्याकडनं फंडिंग वगैरे काय येणार नाही आहे. प्रसाद, जोक्स अपार्ट, यू हॅव प्लेड अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. आमच्यासाठी कधीही कुठलाही इव्हेंट ऑर्गनाईज करायचा असेल तर तू सर्व गोष्टी एकदम मनापासून विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज करत असतोस आणि अगदी स्वतःच्या घरचं फंक्शन असल्यासारखं फंक्शन करतोस. आमच्या पवई घरामध्ये फंक्शन असले किंवा आई भाऊंचा बर्थडे किंवा मॅरेज ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केलेली आहे. इतक्यात जो आपण शैलाच्या आईचा 75th बर्थडे नागपूरला जो सेलिब्रेट केला तो तर एकदम फॅन्टॅस्टिक झाला होता. आणि तिथे जे सुरेश वाडकरांना घेऊन आला म्हणजे ते एकदम सोने पे सुहागा होता. प्रसाद, you have created a very very special place in our life. पुन्हा एकदा आमच्या दोघांकडनं तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. May your life be full of excitement, happiness and fun. आणि पंखा, आता तुझ्या वाढदिवसाच्या आम्ही दोघांनी एक सरप्राईज अरेंज केलं. काय करताय हे दोघं तुझ्यासाठी? शैला, काय करताय? अरे, तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, बार दिन ये आए, बार दिल ये गाए. सोचिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. आता वाटतं हे दोघं तुमच्याकडे गेले. हॅपी बर्थडे माडकर साहेबांचा विजय असो. दादा, 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 भरपूर शुभेच्छा. कंग्रॅट्स ऑन हाफ सेंचुरी. हॅपी 50th बर्थडे. पार्टी. हॅपी बर्थडे प्रसाद, गोल्डन बॉय, गोल्डन ज्युबिली ऑफ लाईफ. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा
तत्पर, बिझनेस आणि माणुसकी दोन्ही बरोबरीने आणि बरोबरीने जपणारा नेहमी मदतीला धावून येणारा आणि मॅन फ्रायडे ऑफ एव्हरी फॅमिली इन इज कॉन्टॅक्ट प्रसाद महाडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे प्रसाद. थँक्यू. थँक्यू. प्रसाद, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू सदैव हसत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा आणि सुखी राहा. आणि हो, पुढची 50 वर्ष तुझा पंखा गर गर करून फिरत राहू दे. हॅपी 50th बर्थडे प्रसाद. जे काय म्हणायचंय होतं मला ते हाराने सगळं म्हणून झालेलं आहे. त्यामुळे असाच हसत खेळत आणि समाधानी राहा. हॅपी बर्थडे अगेन. Many many happy returns of the day, प्रसाद. Happy 50th. हे कसं वाटलं? हॅपी बर्थडे प्रसाद. Hi Prasad, have a very very happy golden birthday. Wish you all the best in life. May you always remain so humble, so jolly, so fun loving, life. and may the pankha always go gar 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 in your life. तू असाच हसत राहा, मस्त राहा, मस्तीत राहा आणि पंखा असाच गरगर फिरू दे अशी आमची देवाकडे रिक्वेस्ट आहे. सो एन्जॉय युअर डे अँड मे दिस डे अँड युअर बी डॅम गुड टू यू ॲज आय थिंक इट ऑलवेज इज. हॅपी बर्थडे अगेन. हाय प्रसाद, विश यू अ व्हेरी हॅपी 50th बर्थडे. आजच्या दिवसाला आय होप यू हॅव अ ग्रेट डे. लॉकडाऊन आहे तरी शिवानी अँड शर्मिला विल एन्श्युअर की तुझा डे एकदम स्पेशल असेल. अँड विश की द नेक्स्ट 50 years ऑफ युअर लाईफ अँड मोर यू ब्रिंग्स यू अ लॉट ऑफ हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, पीस अँड प्रॉस्पेरिटी. आणि तुमच्या घरातले पंखे सतत फिरत राहू. मी पण हेच म्हणणार होतो. डिटो टू ऑर्डर नम्रता सेड. It was absolutely pleasure knowing you, both of you in fact. We had a great time and over a period of time तुझे आणि तुझ्या गाण्याचे आम्ही फॅन झालेले आहोत. फॅन म्हणजे मराठीत पंखा. सो आय होप यू नो व्हॉट वी आर सेइंग. ओके, सो हॅव अ ग्रेट डे अँड ग्रेट इयर अहेड अँड विल कीप मीटिंग. बाय. बाय. चीयर्स. टेक केअर. टेक केअर. हैप्पी 50th बर्थडे प्रसाद. तुम जियो हजारों साल और हर साल मिलता रहे नया नया दारू का माल. प्रसाद, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांकडूनही. जसं तुझ्या ज्या संस्थेचं नाव जीवन गाणी आहे तसं तू प्रत्येकाच्या आयुष्यात संगीत आणण्याचं काम करतोस. संगीत म्हणजे आनंद आणण्याचं काम करतोस. 7 सुरांसारखं तुझं आयुष्य देखील सुरमयी व्हावं आणि तुझ्या पुढील वाटचालीत तुझ्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत ही मनापासूनची शुभेच्छा. प्रसाद, हॅपी बर्थडे टू यू. तुमच्यामुळे खूप जणांना खूप गाणी लाईव्ह ऐकायला मिळतात, जसं मला आशाजींचं ऐकायला मिळालं. सो थँक्यू सो मच. गेली 30 वर्ष आपल्या वयाची दिशी सांभाळून ठेवणाऱ्या प्रिय प्रसाद, तुला 50व्या वाढदिवसाच्या भरपूर 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 आणि भरपूर शुभेच्छा. खरं तर हा दिवस आपण सगळ्यांनी एकत्रित सेलिब्रेट करण्याचा आहे, पण आत्ता आपण करू शकत नाहीये. सगळ्यांच्याच आपल्या मर्यादा आहेत. पण माझी खात्री आहे की 50वा वाढदिवस जरी असला तरी सुद्धा तुझ्यामध्ये जो सगळ्यात मोठा गुण आहे, मित्रांसाठी धावून धावून जाण्याचा, माझ्यासाठी पार्ल्याचं पालक होण्याचा आणि मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी जितकं म्हणून शक्य आहे तितकं सदैव सतत करत राहण्याचा, तो तुझा गुण या पुढच्या काळामध्ये जसा आतापर्यंत बहरत आलाय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं बहरत राहील याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आता आपल्या सगळ्यांचं आयुष्य, आपलं जगणं, आपलं जीवन एक प्रकारे बंदिस्त झालेलं आहे. लॉकडाऊन जेव्हा उठेल तेव्हा त्या जीवनाला गाणे पण तुझ्यामुळं, तुझ्या कार्यक्रमांमुळं मिळणार आहे आणि त्यामुळं त्या जीवन गाण्यासाठी आम्ही सगळेजण लॉकडाऊन हटण्याची उठण्याची प्रतीक्षा करतोय. जेव्हा हे सगळं मळप दूर होईल तेव्हा आपण नक्की भेटू. तोपर्यंत वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. खूप एन्जॉय करा सगळेजण आणि ते सेलिब्रेट करताना कुठंतरी मी आहे हे विसरू नका. खूप खूप शुभेच्छा. हाय प्रसाद,
Happy birthday to you. This is your 50th birthday. Unbelievable. वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्राऊड ऑफ यू फॉर युअर अचिव्हमेंट्स आणि ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. प्रसाद, हा तुझा 50वा वाढदिवस खरंच न वाटण्यासारखा आहे. 50ला लाजवणारा म्हणजे फक्त आमचा प्रसाद महाडकरच. आणि याचं श्रेय तुला नाही हा. याचं श्रेय जातं ते आमच्या शर्मिलाला, तुला चिरतारुण्य ठेवण्यामध्ये. आणि शिवानीचं भरपूर कौतुक. एनिवे, यू आर स्टील यंग अँड लॉंग वे टू गो फ्रॉम हिअर. With your hard work, dedication, passionate working and your sincerity, God will always crown you with lots of success in your life. All the best. All the best. Hi Prasad, a very happy birthday to you. Many happy returns of the day, Prasad. Today's birthday is going to be the most memorable day for all of us. जीवनगाणीच्या मार्फत तू यूट्यूबवर छान छान कार्यक्रम ठेवून लोकांना एंटरटेन करतोयस, त्याबद्दल रिअली हॅट्स ऑफ टू यू. आणि फ्युचरसाठी, तुझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. बाय. हॅलो प्रसाद. हाय प्रसाद. तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही तुला खास विशेष फक्त डिजिटली देतोय. कारण आमच्या क्रिकेटिंग टर्ममध्ये आम्ही म्हणतो 50 हे एक लँडमार्क असतं आणि एक स्टेपिंग स्टोन असतं. कारण त्याला सेंचुरी मारायची असते तेव्हा 50 हे खूप इम्पॉर्टंट असतं. तुझ्या आयुष्यात आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखा मित्र मिळाला जो एवढा छान सपोर्ट, सहवास, एन्करेजमेंट आम्हाला कॉन्स्टंटली देत असतो. त्यासाठी आजच्या ह्या मोमेंटला आम्ही तुला फक्त विश करतोय. आपलं सेलिब्रेशन पेंडिंग आहे आणि ते जोरदार सेलिब्रेशन होईल जेव्हा लॉकडाऊन उघडेल. बट विशिंग यू अ हॅपी 50th बर्थडे. एन्जॉय. प्रसाद, विशिंग यू अ हॅपी 50th बर्थडे. जसं निलेशनी सांगितलं, सेलिब्रेशन इज पेंडिंग. आणि मला तुला फक्त एवढंच एक सांगायचं आहे की माणसं बांधणारा बादशाह कोण, तर तो प्रसाद महाडकर. सो जस्ट कीप द स्पिरिट ऑन अँड विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. नमस्कार. शिवानीच्या या बाबांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमास माझा स्वतःचा वैयक्तिक फायदा असा की माझा धाकटा मुलगा चिरंजीव सत्यजित या प्रोफेशनमध्येच असल्यामुळे, म्हणजे शूटिंग प्रोफेशन असल्यामुळे तो माझ्याकडे निदान इतका वेळ बघू शकला प्रेमाने. आणि प्रसादबद्दल सांगायचं तर प्रसाद हा आमच्या सर्व गाणं कुटुंबाचा, प्लस त्यांना गुरुस्थानी त्यांनी मानले असे हेटे साहेब आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि प्रत्यक्ष गणपती याचा जो अत्यंत भक्त आहे. आणि त्यांचा सगळ्यांचा म्हणजे जो प्रसाद आहे तो सगळीकडे नावाप्रमाणेच तो सगळ्यांना वाटत आलेला आहे. आणि त्याच्या सर्व अपतेष्टांना, मित्रवर्गाला आणि सांस्कृतिक पद्धतीने तो सगळ्यांना नेहमीच वाटत असतो. म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो की तू विजयनगरचा राजा आहेस, शर्मिलाचा नवरा आहेस आणि शिवानीचा पिता आहेस. त्यामुळे तुला आयुष्यभर तो तुझा नेहमीचा मटणाचा वाटा आणि फिशचा वाटा हा सतत आयुष्यभर मिळो आणि तुला सुदृढ ठेव परमेश्वर, हीच माझी इच्छा. प्रसाद, सर्वात प्रथम तुला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सोसायटीच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून तू तुझ्या कामाचा श्री गणेशा केलास आणि आज तुझ्या अफाट मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावरती आणि कल्पकतेच्या जोरावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या आयोजकांच्या तुझं असं तू एक स्थान निर्माण केलंस. अर्थात यामध्ये घरच्यांचा आशीर्वाद आणि शर्मिलाचं भक्कम पाठबळ असं तुझ्या पाठीमागे आहेच. आणि आता तर तुमच्या दोघांच्या तालमीत शिवानीही उत्तम तयार झाली आहे. राजकीय वर्तुळ असो, चित्रपटसृष्टीतले कलाकार असो, प्रसाद तुझा अतिशय सहजपणे सगळ्यांच्यात वावर असतो. माननीय आशाताई, रमेशदेव, सीमाताई यांचा तर तू अतिशय जवळचा असा निकटवर्ती आहेस. आजपर्यंत अनेक सुंदर सुंदर कार्यक्रमांचं तू यशस्वीपणे आयोजन केलेलं आहेस. आणि आजचा खरा हा तुझ्या आयुष्यातला सुवर्ण दिन तुझ्या मोठ्या मोठ्या गोतावळ्याच्या मध्ये खूप छान प्रमाणात साजरा झाला असता. असो, हेही आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण. तर तुझ्या आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी मी सर्व गानू कुटुंबियांकडून तुला सुयश लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. हाय प्रसाद, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय प्रसाद, मी कॅप्टनची पत्नी बोलतेय. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रसाद, मी कॅप्टनची आई बोलते आहे. तुला सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा व करोनाची लढाई जिंकण्यासाठी आरोग्य व प्रतिकार शक्ती या शस्त्राची आवश्यकता आहे. म्हणून तुला आरोग्य संपन्न भव व शतायुषी भव असा आशीर्वाद देते. तुझे दुश्मनों की नजर लग न जाए, रहे दूर तुझसे सदा गम के साए, मुस्कुराए तू हमेशा, गुनगुनाए तू हमेशा, गुलशन बन जाए उम्मीदों का हर अफसाना तेरे लिए, कोई नजराना लेकर आया हूँ मैं दीवाना तेरे लिए, आज छलका है खुशियों से दिल का पैमाना तेरे लिए. Hi Prasad, wishing you a very happy birthday, happy 50th birthday. Very happy 50th birthday, Prasad. May God bless you with lot of happiness and great health from both of us. सरप्राईज. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. दादा, तुला सांगू का, ज्या वेळेला आपण एकत्र काम करायला लागलो त्यावेळेला अनुभवाने किंवा वयाने तू मोठा म्हणून मी तुला दादा म्हणायला लागले. त्यानंतर आपण अनेक कार्यक्रम केले, मुंबई, पुणे, नांदेड, कुठे कुठे कार्यक्रम केले, मजा केली. पण ज्या वेळेला माझ्या आजीच्या सीडीचा कार्यक्रम आपण केला त्यावेळेला तू घरी आला होतास आणि ज्या प्रकारे तू अख्खी जबाबदारी घेतलीस आणि इतका छान कार्यक्रम आपण पार पाडला, त्यावेळेला तू खऱ्या अर्थाने म्हणजे अनुभव किंवा वय सोडून हे नातं निर्माण केलंस. आणि त्यानंतर मधुरमच्या वेळेला सुद्धा मला आठवतंय की लता दिदींचा कार्यक्रम होता रवींद्रला आणि मी विंगमध्ये तुला घाईघाईत सांगितलं की असा असा कार्यक्रम करायचा आहे माझ्या पुस्तकाचा. त्यावेळेला तू म्हणालास म्हणजे आपला कार्यक्रम आहे, काय काय हवं ते लगेच सांग. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला असं वाटतं की जीवन गाणीच्या अख्ख्या कुटुंबामध्ये तू मला सामील करून घेतलंस आणि खऱ्या अर्थाने दादा हे नाव तू सार्थकीही लावलंस. त्यामुळे असाच माझा दादा राहा. छान छान कार्यक्रम आपण करत राहूया. लॉकडाऊन नंतर पार्टीही करूया. आणि वहिनीचं आणि तुझी मुलगी आता एवढी मोठी झाली आहे, पण तिचं सुद्धा मनापासून खूप खूप कौतुक की त्यांनी हे सरप्राईज तुझ्यासाठी प्लॅन केलं आणि मला त्याचा भाग करून घेतलं. पुन्हा एकदा वेलणकर आणि साटम आमच्या सगळ्यांकडनं वी विश यू ऑल द लव, लक, विशेस आणि प्रॉस्पेरिटी आणि लॉट्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. लव्ह यू. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या अनेक 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 शुभेच्छा. आणि क्या बात आहे, म्हणजे सगळी थिएटर्स बंद आहेत, कुठेही फिल्म रिलीज होत नाहीये, पण तुझ्या फिल्मची आपण गोल्डन जुबली साजरी करतो यार. हा, फक्त हे सेलिब्रेशन आपल्याला लांबून आपापल्या घरून करावं लागतंय. पण एकदा सगळं ते नॉर्मल झालं, भेटूया, धम्माल करूया, जंगी पार्टी करूया. तू मात्र हा वाढदिवस घरीच राहून जितकं काही एन्जॉय करणं शक्य असेल तितकं एन्जॉय करून साजरा कर. वन्स अगेन हॅपी 50th बर्थडे प्रसाद. प्रसाद महाडकर 50 वर्षांचे झाले. प्रसाद, तुला 50व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक मी शुभेच्छा देते. प्रसाद महाडकर या नावामध्येच 8 अक्षरं आहेत आणि ही 8 अक्षरं अष्टपैलुत्व सिद्ध करते. तसा तू अष्टपैलू आहेस. त्यामुळे गद्यात तुला शुभेच्छा न देता या ओळी तुझ्यासाठी केलेल्या आहेत त्या आज मी इथे व्यक्त करते. प्रसन्न चेहरा प्रसन्न मनही प्रसन्न ज्याची वाणी, प्रसन्न चेहरा प्रसन्न मनही प्रसन्न ज्याची वाणी, कलाकार आणि कलाकारांचे अखंड पूजन करुनी, रसिक जनांच्या हृदयात रुजवली ज्याने आपुली जीवनगाणी. कौतुक कसे करावे या कलेतही जो मातब्बर, कौतुक कसे करावे या कलेतही जो मातब्बर, जीवनाचा आणि जगण्याचा उत्सव करणारा एकमेव महाराष्ट्राचा लाडका प्रसाद महाडकर. प्रसाद महाडकर, शुभेच्छा. हॅपी हाफ सेंचुरी प्रसाद आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आज तुझा 50वा वाढदिवस. सर्वप्रथम तुला आम्हा दोघांतर्फे सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला आणि तुझ्या जीवनगाडीच्या प्रवासाला उत्तरोत्तर यश लाभत राहो हीच सदिच्छा.
या निमित्ताने आम्ही एक हिंदी हास्य कविता पेश करत आहोत. उसका मजा ले लो. तो आइए सुनते हैं. उम्र 50 की, ये उम्र 50 की बड़ी अजीब होती है. ना 20 का जोश, ना 60 की समझ, हर तरफ से बड़ी करीब होती है. सफेदी बालों से झांकने लगती है. तेज दौड़ो तो सांस हाफने लगती है. अधूरे ख्वाब, अधूरे ख्वाहिशें, सब हमारा चेहरा ताकने लगती है. बस एक बात की खुशी होती है, यह उम्र सबको नसीब होती है. ये उम्र 50 की बड़ी अजीब होती है. ना कोई हसीना मुस्कुरा के देखती है, ना नजरों के तीर फेंकती है. यदि कोई नजर लड़ा भी ले गलती से, तो ये उम्र आपको दायरे में रखती है. कदर नहीं थी जवानी में जिसकी, वह जवानी बहुत करीब लगती है. ये उम्र 50 की बड़ी अजीब होती है. यदि हौसला कर लो तो शुरू से शुरुआत हो सकती है. आधी तो ठीक ठाक गुजरी है, आधी और भी अच्छे से गुजर सकती है. थोड़ा बालों को काला और दिल को हरा कर लो. अपनी ख्वाहिशों से ना कोई समझौता कर लो. जिंदगी तो चलेगी अपनी रफ्तार से. तुम अपनी रफ्तार काबू में कर लो. यह उम्र 50 की बड़ी अजीब होती है. ना 20 का जोश, ना 60 की समझ, हर तरफ से बड़ी करीब होती है. हाय प्रसाद, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडून तुला आशीर्वाद पण. लहान आहेस आमच्यापेक्षा, अनेक उत्तम आशीर्वाद. अनेक उत्तम. आणि तू आमच्यापेक्षा लहान असलास तरी तुझ्या कर्तृत्वाने तू खूप खूप मोठा आहेस. नक्कीच. आणि जे काय श्रीवर्धनचं संमेलन केलं, CKP संमेलन, त्यांनी तू आपल्या समाजाचं श्रीवर्धनचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवलं. तर त्या पातळीवर पोचायला दुसऱ्यांदा विचार करायला लागेल आपण पोचू की नाही. एवढं छान झालंय आपलं सगळं. आणि केवळ तुझ्या एकट्याच्या परिश्रमाने जास्त झालंय, अदरवाईज ते शक्यच नव्हतं. आणि इतरही तुझ्या क्षेत्रात तर तू कुठच्या कुठे आहेस, त्याची तुला स्वतःलाच म्हणजे तेवढी हे नसेल. आणि तुला गर्वही नाही, गर्व नाही. एकदम डाऊन टू अर्थ अजून वागतोस. तुला तुझ्या शर्मिला आणि शिवानीची पण त्याच्यात भरपूर साथ आहे. तू असाच वर जात राहा. आणि आपल्या श्रीवर्धनला मात्र विसरू नकोस. ते तू कधीच विसरणार नाहीस. लवकर ये इकडे. आम्ही वाट बघतोय तुझी. रिटायरमेंट घे आणि लवकर ये. तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि शिवानी सॉरी, तुला लेट पाठवतोय आम्ही व्हिडिओ. थँक्यू. ओ रे प्रसादराव, आज तुमचा 50वा वाढदिवस आहे. तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या आम्हा सर्व कर्णिक कुटुंबियांपासून मनापासून शुभेच्छा. सुख, समृद्धी, भरभराट, उत्तम आयुर आरोग्य तुम्हा सर्व महाडकर कुटुंबियांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तुम्ही कल्पित, तुम्हाला ज्या इच्छा असतील तुमच्या मनात, ते मोठे कार्यक्रम, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही जे यशोशिखर गाठू इच्छिता, ती तुमची मनोकामना पूर्ण करो हीच स्वामींचरणी विनम्र प्रार्थना. आणि लॉकडाऊनमुळे आपण तुमचा वाढदिवस साजरा करू शकत नाही आहोत. खरं तर हा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर हा वाढदिवस साजरा झाला पाहिजे, परंतु तो आपण करू शकत नाही आहोत. तर आपण ह्या लॉकडाऊन नंतर सगळी परिस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तुमचा वाढदिवस साजरा करणार आहोत. हो, करणार आहोत. नक्कीच करणार आहोत. करणार, आम्ही करणार. आणि एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आम्ही तुमचा वाढदिवस जोरात साजरा करणार. आणि त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, अजिबात करू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे प्रसादराव. बर्थडे प्रसाद काका. तुम्हाला सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि तुम्हाला रोज रोज छान छान तुमच्या मनातलं खायला मिळो. लॉकडाऊनमध्ये जे तुम्हाला मिळालं नाही ते सगळं रोज मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 50 वर्षांच्या उभ्या आयुष्यात अनेक अडथळ्यांशी केला सामना. जीवनगाणीच्या यशानंतर मात्र देखता रे गया सारा जमाना. अशीच वाटचाल
राहून देत सदैव सुरू. तुझ्या पाठीशी उभे आहेत स्वामी सद्गुरू. होईल पूर्ण सर्व तुझ्या इच्छा. आम्हा बोरकरांकडनं ह्याच तुला शुभेच्छा. प्रसाद, आज तुझा 50वा वाढदिवस आहे. अशा रीतीने हा साजरा होईल असं कोणालाच वाटलं नसेल, पण हा एक आगळा वेगळा वाढदिवस आहे तुझा. आणि आमच्या या काव्यमय ओळी तुला आवडल्या असतील अशी आम्ही मनापासून आशा करतो. या सगळ्यानंतर फक्त एकच सांगणं आहे तुला. हा प्रसाद बोल, काय म्हणतोस? बरं प्रसाद ऐक ना, मी काय म्हणतो, 50, 50 किंवा वाढदिवस हे शब्द असलेली 50 गाणी काढून ठेवलेत आणि 50 म्युझिशियन्स पण बुक करून ठेवलेत. कशी काय वाटते आयडिया? इतक्यात कोणाला बोलू नको. कॅप्टनना सांगितलं आहे दीनानाथ बुक करायला, लॉकडाऊन उठला की आपण कार्यक्रम करूया. काय कशी काय वाटते आयडिया? आता बोल, काय म्हणतोस? बरं ते सगळं जाऊ दे. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तू जितके कार्यक्रम करतोस, सगळ्यांना आनंद वाटतोस, तसाच तुझा हा कार्यक्रम असाच निरंतर चालू राहू दे. आणि तुझा आत्ता जरी लॉकडाऊन असला तरी तुझ्या 100व्या वाढदिवसाला आणि 75व्या आणि 100व्या दोन्ही वाढदिवसाला आपण महालक्ष्मी रेस कोर्स घेऊन तिथे आपण जोरदार इव्हेंट मोठा करू आणि दणदणीत कार्यक्रम साजरा करू. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्तम आरोग्य लाभो, हीच जगदंबेचरणी प्रार्थना. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू जीवनगाणी संस्थेमार्फत सगळ्यांच्या जीवनात जेवढा आनंद दिला आहेस गाण्याचे कार्यक्रम करून, त्याच्या दुप्पट यश आणि आनंद तुला लाभो. आणि मुख्य म्हणजे तुझा खडतर प्रवास मी एकदा अभूतपूर्वमधनं वाचला होता आणि थोड्या प्रमाणात, पण आतापर्यंत तू एवढ्या थोड्या मोठ्यांच्या सहवासात राहिला आहेस तरीसुद्धा तुझा साधेपणा तू एवढा जपला आहेस आणि मितभाषी आहेस. आणि असंच तुला वर्षानुवर्ष तुझ्या कार्यक्रमांना यश मिळो आणि तुला निरोगी आरोग्य लाभो. स्वामींची कृपा तर तुझ्यावर आहेच आहे, त्यामुळे तुझ्या कष्टांना अजून चीज मिळो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. एन्जॉय युअर बर्थडे. प्रसाद काका, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, 50th बर्थडे. आत्तापर्यंत तू तुझ्या कार्यक्रमा थ्रू जेवढं कार्यक्रम केलेस आणि आम्हाला एवढा आनंद दिला आहेस, तसेच तू अजून 500 पट कार्यक्रम करो आणि 5000 पट आम्हाला आनंद मिळो, आम्हाला आणि सगळ्यांनाच, तुझ्या सगळ्या फॅन्सना, हीच प्रार्थना. सो हॅपी बर्थडे. चिअर्स. नमस्कार हो प्रसाद महाडकर, कसे आहात आपण? तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी इतकं फॉर्मली का बोलते माहिती आहे ना, कारण तुझा काही भरोसा नाही. हा व्हिडिओ कोणीही बघू शकतो. म्हणजे जर उद्या तू मनात आणलंस ना तर माननीय पंतप्रधान मोदीजीसुद्धा हा व्हिडिओ बघतील. कारण तू कुठेही घुसतोस, तुझी कोणाही बरोबर ओळख असते, तू कोणाही बरोबर काम करत असतोस आणि हा तुझा मुख्य गुण आहे. कारण तू तुझ्याबरोबर काम करणाऱ्यांची यथोचित काळजी घेत असतोस आणि त्यांचे लाड पुरवत असतोस. तुझ्या खांद्यावरती जर एखाद्या कामाची जबाबदारी टाकली तर ते काम नक्की होणार याची खात्री असते. म्हणूनच तुझ्या सान्निध्यात कोणीही येऊ शकतं, कोणीही तुझ्याबरोबर काम करतं आणि फार मोठे मोठे लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर तुझ्या कुटुंबात सामील झालेत. याचं कारण असं, कारण तुझा तो स्वभाव आहे. लोकांची काळजी घेता घेता लोकांचे लाड पुरवणं, त्यांची कामं करून देणं हा तुझा स्वभाव आहे. आणि म्हणूनच तुझा मित्रसंचय, लोकसंचय खूप आहे आणि त्याबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. मला आठवते पुष्कर कर्वे 30 वर्षांपूर्वी तुला माझ्याकडे घेऊन आला होता की जीवनगाणी नावाचा एक वाद्यवृंद आम्ही सुरू करतोय आणि त्याचं निवेदन करशील का. आणि तेव्हापासूनची आपली मैत्री आहे. आपण एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स आहोत. म्हणूनच पुष्कर शोथरीला सुद्धा तू हातभार लावलास, मदत केलीस. तू जेव्हा हे असं ती बट अशी करत विचार करत असतोस ना, त्यातनं वेगवेगळे उपक्रम आणि चांगल्या चांगल्या कल्पना येत राहतात. तर ते असं तसं ते करत राहा, म्हणजे चांगल्या चांगल्या कल्पना येतील, उपक्रम येतील आणि त्याचा आनंद आम्हाला वारंवार मिळत राहील. सो पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. असाच कायम आनंदी राहा, कापसासारखा म्हातारा. नमस्कार. प्रसाद महाडकरच्या 50व्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा. प्रसादबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. प्रसादची आणि माझी ओळख ही मल्ल्यासाहेबांमुळे 2002 साली झाली. ओळखीचं मैत्रीत रूपांतर कधी झालं हे कळलंच नाही. त्यातनं हळूहळू शर्मिलाला बहीण मानल्या कारणाने मैत्रीचं हळूहळू कौटुंबिक जिव्हाळ्याचं रिलेशन सुरू झालं आणि प्रसाद मित्रच नव्हे तर एक मेहुणा म्हणून यायला लागला. आज जीवनगाणी
आणि प्रसाद महाडकर ही दोन नावांची मराठी सांस्कृतिक विश्वात एक मानाचं स्थान मिळालेलं आहे. पण हे काही सहजासहजी मिळालं नाहीये. त्यासाठी प्रसादची अतोनात मेहनत, त्याचप्रमाणे त्याचे काही चांगले हितचिंतक ह्याच्यामुळे त्याची मेहनत ही आणि कल्पकतेमुळे त्याची ही मेहनत पुढे आली. कार्यक्रमाच्या आधी प्रसाद प्रचंड तणावाखाली असतो, पण एकदा कार्यक्रम सुरू झाला की प्रसाद परत आपल्या जुन्या ह्याच्यामध्ये म्हणजे हजरजबाबीपणा, विनोदीपणा ह्याच्यामध्ये तो परत येतो. प्रसादच्या आयुष्यामध्ये मैत्री ही फार महत्वाची आहे. मैत्रीसाठी तो कधीही काळवेळ बघत नाही आणि कोणाच्याही मदतीला पटकन धावून जातो. अशा या माझ्या मित्राचं किंवा मेवण्याला माझ्यातर्फे, माझ्या मुलीतर्फे, ज्योतीतर्फे आणि आईतर्फे 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचं आयुष्य फार सुखाचं आणि चांगलं जाऊ दे, हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसाद महाडकर. प्रसाद म्हणजे एक वर्सटाईल व्यक्तिमत्व. त्याच्याबद्दल 10 सेकंदात बोलणं शिवानी इम्पॉसिबल आहे, त्यासाठी बसावं लागेल. प्रसाद, 50+ एज ग्रुपमध्ये तुझं स्वागत. हॅपी बर्थडे प्रसाद. हॅपी बर्थडे प्रसाद. 50th बर्थडे. हॅपी फॅब्युलस 50th बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. हाय प्रसाद. कसा आहेस? विशिंग अ व्हेरी हॅपी 50th बर्थडे. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या तुला भरपूर शुभेच्छा. मागच्या 2 वर्षापासून आपण तुझा आणि मनीषाचा वाढदिवस आउट ऑफ इंडिया सेलिब्रेट करतोय, पण ह्या वर्षी कोरोनामुळे आपल्याला जमलं नाहीये. तर पुढच्या वर्षी आपल्याला तुझा आणि मनीषाचा वाढदिवस आउट ऑफ इंडिया सेलिब्रेट करायचा आहे. हे कसं वाटलं तुला? प्रसाद काका, हॅपी 50th बर्थडे. वॉर्म रिगार्ड्स फ्रॉम साहिल हर्जेकर. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आता तुझा हे वाढदिवस या लॉकडाऊनमध्ये आलाय म्हणून, अदरवाईज आपण हे सेलिब्रेशन अगदी धडाक्यात केलं असतं, पण तुझी सुटका नाहीये. तुला ते पार्टी द्यायचीच आहे आणि ती तशी जशी आपण पूर्वी केलेली वाळण बिळणला तशा त्या तोडीची पार्टी, त्याच्यापेक्षाही उच्च प्रतीची पार्टी आपल्याला पाहिजे आणि तो आम्ही हक्काने मागणार. हॅपी 50th बर्थडे प्रसाद. बाय. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन. माझ्या अल्पमतीने तुझ्या नावात असलेल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ मांडण्याचा माझा हा साधा प्रयत्न. प्र म्हणजे प्रेमळ, सा म्हणजे साधा. आयुष्यात खूप यश प्रतिष्ठा मिळाल्यावर सुद्धा द दयाभाव मनात, आणि नुसतं मनात नाही तर कृतीत पण. म म्हणजे मनाने खूप मोठा, समाजातील सर्वच घटकांबाबत काळजी असलेला. हा हाडाचा कष्टाळू, जिद्दीने आपलं स्थान निर्माण केलेला. डर म्हणजे भीती हा शब्दच जणू ज्याच्या शब्दकोशात नाही असा. कर्तृत्ववान आणि प्रथितयश. राहणीमान म्हणजे हे सर्व असूनसुद्धा आपण कोणी वेगळे नाही तर सर्वसामान्यच आहोत हा भाव सतत जपणारा. अशा माझ्या लाडक्या मित्राला प्रसादला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे प्रसाद. नमस्कार प्रसाद, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रसाद महाडकर म्हणजे महाप्रसाद. तर हा महाप्रसाद आम्हाला आमच्या आयुष्यात मित्र स्वरूपात लाभला, ही आमच्या आयुष्यातील जमेची बाजू. आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत आणि आयुष्याची सेंचुरी पूर्ण करताना असणार. प्रसाद, विशिंग यू एव्हरीथिंग यू आर ड्रीमिंग ऑफ अँड मच मच मोर. हॅपी बर्थडे प्रसाद. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि चीअर्स फ्रॉम सिंकर्स. आणि पार्टी ड्यू आहे, लक्षात ठेव. आम्हाला पार्टी पाहिजे आणि तू असं खूप खूप मोठा हो आणि छान छान प्रोग्राम होऊ दे. आम्ही बघायला अवश्य येणार तुमचे प्रोग्राम. प्रसाद, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आणि तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मला इथे उपस्थित राहायचे, दुबईहून स्पेशली येऊन. आणि शिवाय दुबईला पण आपल्याला एक सुंदर कार्यक्रम करायचा आहे, लक्षात आहे ना? ऑल द बेस्ट.
हाय प्रसाद. हाय प्रसाद काका. प्रसाद, विश यू अ व्हेरी हॅपी 50th बर्थडे. बिईंग अ चाइल्डहुड फ्रेंड, मी तुझी ही 50 वर्षाची वाटचाल अगदी लहानपणापासून बघतोय, ती पण आजपर्यंत. मला खरंच खूप प्राऊड आहे की आपल्या चंद्रशेखरमध्ये आपण आपल्या वयाचे 20 ते 25 वर्ष होतो, पण या 20 ते 25 मुलांमध्ये तू सर्वात मोठ्या यश प्राप्त केले आहेस. आणि फायनान्शियली तर तू फ्री आहेसच आणि फायनान्शियली खूप स्ट्रॉंग झालेलाच आहे. पण मला असं वाटतं की या 50 वर्षामध्ये तू जे जास्त कमवलं आहे ते तू तुझ्या मनाची श्रीमंती. तू आज पण एवढा मोठा झाला असलास, इन ब्रॅकेट पेज 3 आहेस, तर तेवढा मोठा होऊन पण तू सर्व लोकांना घेऊनच नेहमी पुढे जात असतो. तर तुला पुन्हा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या 50 वर्षाच्यासाठी परत नवीन शुभेच्छा देऊन माझं हे छोटंसं तुला विश करणं थांबवतो. हाय प्रसाद, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या आयुष्यात जे आपल्याला यश मिळत असतं ते सेलिब्रेट करण्यासाठी आपली जवळची माणसं ही आपली आवश्यकच असतात. आणि त्याप्रमाणे मला वाटतं की आपण सगळे मनाने इतके जवळ आलेलो आहोत, इतके जोडले गेलेलो आहोत की आत्ता करोनामुळे आपल्यात जे अंतर आहे ते सुद्धा आपल्यामध्ये अडसर निर्माण करत नाही. त्यामुळे तुझा 50वा वाढदिवस आपण व्हर्च्युअली पण तितक्याच इंटेन्सिटीने साजरा करतोय असं मला वाटतं. आता तुझ्याविषयी बोलायचं झालं तर सगळ्यांनी खूप ऑलरेडी त्यांची मतं एक्सप्रेस केलेलीच आहेत. पण मला असं वाटतं की तुला शब्दात तुझं वर्णन करणं म्हणजे तुला शब्दात अडकवण्या एवढा तू लहान नाहीस. तुझं व्यक्तिमत्व त्याच्याहीपेक्षा फार मोठं आहे. म्हणून एवढाच म्हणेन की सदैव तुझी वाटचाल अशीच पुढे उत्तरोत्तर होऊ दे. जीवनगाणीची आणि तुझी जीवनगाणीचं अजून 25वं वर्षही तू यशस्वीपणे साजरं करू दे. आणि तुझ्या आयुष्याचं पण आम्हाला 75-80 वर्षाचे सेलिब्रेशन पण करण्याची तू आम्हाला संधी दे. आणि एवढं बोलताना शेवटी माझी ईश्वराचरणी अशी मी प्रार्थना करते किंवा माझं असं मागणं आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी माणसाचं कुठेतरी एक आदर्श आणि माइलस्टोन म्हणून अनेक म्हणजे अभ्यासक्रमात वगैरे सुद्धा त्यांचं काय म्हणतात माहिती दिली जाते किंवा एक धडा म्हणून असतो. त्यामुळे मला असं आज इथे वाटतंय किंवा मी त्याच्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे की इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लोक खास कोर्समध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जे कोर्सेस करतात तर त्यांच्या करिक्युलरमध्ये कुठेतरी प्रसाद महाडकरचा एक धडा असावा अशी माझी फार मनापासून इच्छा आहे. त्याच्यासाठी मी देवाला प्रार्थना करेन की ही माझी इच्छा जी आहे तू ती फलद्रूप कर. आणि वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू यशस्वी हो, समृद्ध हो आणि स्टे फिट. हॅपी बर्थडे प्रसाद काका. मला एकच तुला माझी आठवण सांगायची आहे की मी पहिलीपर्यंत असताना तू मला कडेवर घेऊन समोर आपल्या दुकानात कॅडबरी घेऊन द्यायचास आणि ती माझी खूप आवडती आठवण आहे तुझ्याबद्दल. हॅपी बर्थडे काका. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prasad. Happy birthday to you. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या तुला भरभरून स्वामीमय शुभेच्छा. गेले 2-3 वर्ष तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जात होतास. यावर्षी तुला हे शक्य झालं नाही आहे, पण तरी स्वामींचे आशीर्वाद असेच तुझ्या पाठीशी सदैव आहेत. तुझ्या पाठीशी काय, तुझ्या परिवाराच्या पाठीशी काय, मित्रपरिवाराच्या पाठीशी आहेत. आणि तुझी अशीच भरभरून उन्नती हो. तू सदैव लोकांच्या मनात एक चांगली प्रतिमा म्हणून आहेस आणि असलीच कायम असू देत. आनंदी, सगळ्यांना स्वतःबरोबर घेऊन जाणारा, सुखात आणि कुठेही इगो नाही. म्हणजे अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासनं, राजकारण्यांपासनं ते आपल्या विजयनगरच्या जो वॉचमन आहे त्यांनाही माहिती आहे की प्रसाद महाडकर ही व्यक्ती कशी आहे. सो असाच राहा, असाच आनंदात राहा. मित्रा, तू 50 वर्षाचा झालास, विश्वास बसत नाहीयेस. त्या 50 वर्षापर्यंत तू आत्तापर्यंत जी मेहनत घेतली, आतापर्यंत एकनिष्ठतेने जे जेवढं काम केलं ते अतिशय उत्तम काम केलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल एक आगळीवेगळी प्रतिमा जपली गेलेली आहे आणि ती काही प्रतिमा तशीच आणखी चांगल्या पद्धतीने आणि लोकांच्या मनामध्ये ती पोचू देत. आणि तुला पुन्हा एकदा तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या भरभरून
उत्तम आरोग्य लाभू दे आणि उत्तम आयुष्य मिळू दे अशा खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. प्रसाद शीला विजय महाडकर यांना 50व्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. खरंच प्रसाद, मी या निमित्ताने एकच सांगेन की ही तुझी घोडदौड जी चालू आहे, आज वयाच्या 50व्या वर्षी तू जे काही यश संपादन केलेलं आहे या जीवनगाणीच्या अनुषंगाने, आणि जी कल्पकता तुझ्यात आहे, ज्या कल्पकतेने तू कार्यक्रम, ज्या कॉन्फिडन्सने तुला मी स्टेजवर पण पाहिलेलं आहे. एका 2 कार्यक्रमात मी तुझ्याबरोबर सहभागी होतो, त्यावेळेस तुझा कॉन्फिडन्स, तुझं वावर, म्हणजे मनात सगळं असेल, त्या बॅक ऑफ द माइंड टेन्शन असतंच. मलाही कल्पना आहे की मी आता रंगभूमीशी संबंधित असल्यामुळे मलाही माहिती आहे ते टेन्शन काय असतं, पण ते कधी ते तुझ्या चेहऱ्यावर तू इतका सहजतेने तिकडे वावरत असतोस. खरंच हा कॉन्फिडन्स, हा उत्साह तुझ्यात असाच राहू दे आणि असेच जीवनगाणीचा हा वटवृक्ष तू वाढवला आहेस, तो असाच टिकू दे मस्तपैकी, आणि तो टिकणार. आणि जीवनगाणीच्या निमित्ताने तुझी काही स्वप्न अधुरी असतील तीही पूर्ण हो, आणि तुझ्या वैयक्तिक आयुष्यातली तुझी काही स्वप्न असतील ती सुद्धा पूर्ण हो, हीच या निमित्ताने रंगभूमीच्या चरणी मी प्रार्थना करतो. परत एकदा तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा. 50व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. प्रसाद, तुझं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि निरोगी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. प्रसाद, तू एक कुशल संघटक आहेसच, परंतु माणूस म्हणून तू खूप मोठा आहेस. माणसं जोडण्याचं एक अजब कौशल्य तुझ्याकडे आहे. प्रत्येकाची आत्मीयतेने चौकशी करतोस, काळजी करतोस, आणि तू जिथे असतोस तिथलं वातावरण अत्यंत आनंदी आणि हसरं खेळतं आणि हलकं फुलकं करून ठेवतोस. प्रसाद, आता तर फक्त 50 वर्ष झालेली आहेत, फक्त 50. याहून 50 वर्ष अजून तुला पुढे चालायचंय, आणि आम्हालाही तुला 75व्या आणि 100व्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या. हे तुला कसं वाटलं? तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. पुन्हा एकदा तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप. अहो यश, चला लवकर या. अहो आपल्याला विश करायचंय प्रसादला, व्हिडिओ पाठवायचाय, त्याचा 50वा वाढदिवस आहे. लवकर या, चला चला लवकर या. त्याच्यासाठी काहीतरी बोला. प्रसाद, सगळ्यात पहिलं तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अनंत शुभेच्छा. जेव्हा हे कळलं की तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्त तुला व्हिडिओ मेसेज, तुझ्यासाठी एक व्हिडिओ मेसेज बनवायचा आहे, म्हटलं आपल्या एवढ्या सगळ्या आठवणी, एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या कमी वेळात कशा व्हिडिओ मेसेजमध्ये टाकायच्या. मग विचार केला की एखाद्या गोष्टीने असं करता येईल का ज्याने प्रसादला आपल्या ज्या आठवणी आहेत त्यांचा उजाळा मिळेल. मग म्हटलं काय व्हिडिओ मेसेज बनवायचा, कसा बनवायचा, आणि एवढ्या थोड्या वेळात कशा सगळ्या आठवणी एकत्र करायच्या. पण करावं तर लागणार ना. या मटण्याबद्दल, मटण्या महाडकर, काय काय मला बोलायचंय काय? मग मनात एक विचार आला. काय सांग? काय? कसला? सगळ्या या आठवणी आहेत ना या मच्या पाड्यामध्ये नमूद करूया. मच्या पाड्यामध्ये एकत्र करू. मचा पाडा? तो कोणता? मटण्या महाडकर. मग मी आणि प्रसाद 1995 साली ज्या कंपनीत एकत्र भेटलो, मिडको, तिथून प्रसादची माझी ओळख झाली. ते शीट मेटल यार्ड मध्ये जागृती मॅडमनी आमची ओळख करून दिली. त्याच्या पुढे प्रसाद मानाशहा, मग मार्बली, नंतर कोण? मनोहर, तुझा बॉस, प्रसादचा बॉस. त्या बॉसला मारायला केबिन मध्ये, बॉसला मारायला थोबाडायला त्याच्या केबिन मध्ये घुसला. मी मध्ये पडलो आणि मला बुद्धे खायला घातलेली. प्रसाद मारायला? प्रसादने त्याला थोबाडायला तो घुसलेला केबिन मध्ये. त्याच्यानंतर प्रसाद कोण? मांजरेकर साहेब, मयेकर साहेब, आणि सगळ्यात आपले आवडते मल्ल्या साहेब. मच्या पाड्यात, हा मचा पाडा तुला सांगितल्यानंतर प्रसाद काही मची नावं तुझ्या मनात आली असतील. बघ 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 काय आठवतं का अजून म वरनं? अहो आम्हाला पण पळू द्या. महेश, मयुरी, आठवलं का? प्रसादला कळलं असणार ते. प्रसाद, खरंच थोड्या वेळात तुझ्याबद्दल बोलणं अशक्य आहे, प्रश्नच नाही. पण आपल्या आठवणी खूप आहेत.
आपण जे एकत्र क्षण घालवले ते खूप मोलाचे आहेत आणि तू आज यशाच्या अत्युच्च शिखरावर आहेस, पण तरी बट स्टील यू आर ग्राउंडेड एनी टाइम अँड ऑलवेज. आणि आपण खूप मजा मस्ती मारामाऱ्या केल्या परत मग खिशात जसे पैसे होते तसे चहा प्यायचा की बिअर प्यायची हे ठरवलं. पण वडापाव हा कधी विसरलो नाही आपण. वडापाव हा नेहमी कॉमनच राहिला. अजून प्रसाद बद्दल काय सांगायचं? प्रसाद, आईबाबांचे आशीर्वाद तुझ्यावरती आहेत. पिंटू शिवानीची साथ आहे तुला. तू यशाचं अत्युच्च शिखर गाठलेलं आहेस आता. तू असाच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो आणि असाच दिवसेंदिवस तो पुढे जाओ ही आमची इच्छा. अजून एक गोष्ट मला एका गोष्टीचं मला काय ग बोला ना पुढे. अगं प्रसादनी एवढी नाटी गोती जपली आणि एवढे केस पिऊन त्याचे केस सुद्धा काळे ते जपलेत. आमचे केसही उडाले, पांढरे झाले आणि टक्कल पॉइंट टू बी नोटेड. कसं जमलं तुला प्रसाद? हे कसं जमतं तुला? प्रसाद, विश यू ऑल द बेस्ट अँड वन्स अगेन अ हॅपी बर्थडे. अरे थांबा थांबा, माझ्यासाठी पण थांबा, मी पण येतो यार. केक आणायला गेलेलो यार, केक आणायला गेलेलो. ओह वाव. केक प्रसाद लवकर फूक मार. लवकर अजून नाही मारलीस, तुम्हाला माहिती आहे. एकदा पटकन फूक मार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रसाद, हॅपी बर्थडे टू यू. सगळ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असाच यंग राहत. फर्स्ट इनिंग संपली, आता सेकंड इनिंगची सुरुवात कर. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू अँड लव्ह यू. नमस्कार. आज 26 मे आपल्या सर्वांचा लाडका प्रसादचा आज 50वा वाढदिवस आहे. आणि त्यावर आणखीन एक योगायोग आहे की माझी आई स्वर्गीय प्रमिला वसंत कर्णिक आणि प्रसादची आजी ही पण 100 वर्ष पूर्ण करत आहे. आज आजची तिच्या 100 वर्ष तिला झाली असते. प्रसाद हा आणखीन एक योगायोग. प्रसाद हा माझ्या आई स्वर्गीय प्रमिला वसंत कर्णिक हा तिला 50व्या वर्षी हा नातू झाला. आणि प्रसाद हा महाडकर कुटुंबीय आणि कर्णिक कुटुंब यांच्यातला पहिला नातू. प्रसादबद्दल काय बोलावं? त्याची सामाजिक बांधिलकी, त्याची सामाजिक जाण आणि कला क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम आणि उदंड असं यश पाहिलेलं आहे. प्रसादचं आणखीन एक वैशिष्ट्य की प्रसाद हा नाती जपणारा, नाती जमवणारा मनुष्य आहे. एखाद्या माणसाची प्रसादची ओळख करून दिली की थोड्या दिवसात तो प्रसाद त्याचा आवडता होतो. अरे म्हणा यार प्रसाद, त्याबद्दल मला आपल्याला एक उदाहरण द्यावंच लागतं. मी बँकेत जेव्हा जनसंपर्क अधिकारी होतो तेव्हा प्रसाद कार्यक्रमासाठी प्रायोजित करण्यासाठी आला होता. आणि मी माझ्या बॉसला सांगितलं की सर, हा माझा भाचा आहे, हे तुम्ही आपण जेव्हा रिकमेंडेशन करू तेव्हाच त्यात म्हणूया की हा ज्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये कर्णिक आहेत त्यांचा रिलेटिव्ह आहे. उद्या कोणी पिन पॉईंट करायला नको की हा आपल्या नातेवाईकांना हे करतो. तर माझा बॉस मला आमच्या वरच्या ऑफिसर म्हणजे आपण CJ म्हणलं त्यांच्याकडे घेऊन गेला आणि सांगितलं साहेब कर्णिक काय म्हणतो बघा. मी साहेबांना सगळं सांगितलं, साहेब असा काय आहे. तर म्हणे अरे यार तुम क्या बात करता है, अरे कर्णिक वो तुम्हारा रिश्तेदार इसका उसका क्या गुनाह है क्या? अरे बहुत होनहार लड़का है, ऐसे लोग हमको तो चाहिए, हमको प्रसिद्धि मिलती है, हजारों लोग उनका कार्यक्रम देख रहे. म्हणजे सांगतोय काय की प्रसादनी माझ्याशी नाही, माझ्या वरच्या बॉसच्या बॉसची पण नाती जपली होती. हे सर्वांना काही जमत नाही. प्रसाद नुसती नाती जपत नाही, कोणाच्या सुखदुःखाच्या कोणत्याही समय सांगा प्रसादला धावून येतो. प्रसादला कोणी सांगावं की प्रसाद अरे काय तुझी हॉस्पिटलमध्ये ओळख आहे का, म्युन्सिपाल्टीमध्ये ओळख आहे का, लगेच आजीबाई जसा आपला बटवा काढते तसा प्रसाद आपल्या मोबाईलवरनं फोन काढतो आणि धाडधाड त्या माणसाला संबंधित माणसाला फोन करून त्या माणसाचे काम होईल
याची खात्री देतो. हे कोण प्रसाद करू शकत नाही, दुसरा कोण करू शकत नाही. प्रसाद एवढा मोठा झाला, त्याच्याशी सगळ्या चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री सगळ्यांची त्याची ओळख आहे. सर्व पक्षामध्ये त्याचा संचार असतो आणि एवढं असूनसुद्धा त्याच्यावर गर्वाचा लवलेश नाही आणि त्याचे पाय पण जमिनीवर आहेत. एवढ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये खाणारा सुद्धा घरी बसला की त्याचे वय सुगंधी हॉटेलमध्ये त्याचे पाय वळतात. असा आमचा प्रसाद. आणि मला आठवते की प्रसादच्या सोसायटीमध्ये त्याला मटण्या हे नाव पडलं. मटण्या नाव कसं हो? हा मटण्या नाही हो, हा वाटाणे आहे. वाटाणे म्हणजे का, हा गेले 17 वर्षापासनं हा आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आप्तजनांमध्ये सुख वाटतोय. तो सुख वाटणाऱ्या माणसाला वाटाणेच म्हणा. तर प्रसादला या त्याच्या 50व्या वर्षामध्ये त्याला मी शुभेच्छा देतो आणि तुला भगवंत तुला उदंड आयुष्य देव, दीर्घायुष्य देव, धन संपत्ती सर्व तुला आहे, पण तुझे पाय जमिनीवर राहतील याची मला खात्री आहे. म्हणून मी विमा आणि मामा, विमा म्हणजे विनोद मामा आणि माधुरी मामीतर्फे प्रसादला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मामी आपलं मनोगत व्यक्त करेल. आता मामाने सगळं सांगितलंच आहे प्रसादबद्दल, पण तरीसुद्धा मला त्याचा आलेला अनुभव मी सांगते हो का. आता मी अत्रेकट्ट्याचं काम करते हे प्रसादला माहिती आहे आणि आमच्या अत्रेकट्ट्यासाठी जेव्हा आमचे वर्धापन दिन होता तेव्हा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर आम्ही प्रसादकडे जायचो. कारण प्रसाद माझा भाचा असला तरीसुद्धा माझ्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा त्याला भाचाच म्हणतात. म्हणजे सगळेजण म्हणतात कर्णिक तुझा भाचा म्हणजे आमचा पण भाचा. म्हणून आम्ही हक्काने प्रसादकडे जातो आणि आमच्या प्रत्येक वर्धापन दिनाला प्रसादने आम्हाला छान छान कार्यक्रम दिलेले आहेत. तर या प्रसादची मुलाखत आम्हाला अत्रेकट्ट्यावर घ्यायची होती. सगळ्याजणी म्हणायला, अगं एवढा तुझा भाचा मोठा आहे, आपल्या अत्रेकट्ट्यावर त्याला एकदा आणणं. तर तो भयंकर बिझी माणूस, तर त्याचा वेळ बघून त्याची आम्ही मुलाखत घेतली. पण प्रसादला सामाजिक बांधिलकीची एवढी जाणीव आहे की त्यांनी अत्रेकट्ट्याला आम्ही काहीही न सांगता न मागता आम्हाला 11,000ची देणगी दिली. एवढंच नाही तर शिलाताई म्हणजे माझी नणंद आणि प्रसादची आई शिलाताई जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी 25 सामाजिक संस्थांना डोनेशन म्हणून माईक सिस्टम दिली. आणि त्यावेळेला तो मला आठवणीने म्हणाला, मामी तुझ्या अत्रेकट्ट्यासाठी पण एक ठेवले हो. आणि ती माईक सिस्टम आम्ही अजूनही वापरतो. अजूनही माझ्या कट्ट्यावरचे सगळेजण कर्णिक तुझ्या भाच्याने दिलेली सिस्टीम अशी आठवण काढतो. अशा प्रसादच्या कितीतरी आठवणी आहेत. माझं लग्न झालं तेव्हा प्रसाद 7 महिन्याचा होता. म्हणजे लग्न ठरलं तेव्हा तो 7 महिन्याचा होता. तेव्हापासून मी प्रसादला ओळखते. आणि प्रसाद हा असा माणूस आहे की तो सगळ्याची जाण ठेवणार आहे. म्हणजे आज तो एवढ्या उंचीवर आहे पण तरीसुद्धा त्याला वेळोवेळी ज्यांनी जी काही मदत केलेली आहे ती तो अजूनही त्याची जाण ठेवतो. कृतज्ञता हा त्याचा इतका गुण आहे आणि त्यामुळेच ही माणसं त्याच्याशी जोडली गेलेली आहेत. आत्ता आम्ही श्रीवर्धनला गेलो होतो, ते पण प्रसादचंच. नाही मामा मामी तुम्ही एकदा जाऊनच या, मी नवीन घर बांधले, आईबाबा असते तर आईबाबा नाही का गेले असते, तर तुम्ही जाऊन या. तसं प्रसाद तो मागे लागून म्हणून आम्ही जाऊन आलो श्रीवर्धनला. आणि तिकडे गेल्यानंतर मला प्रसादबद्दल इतक्या अनेक चांगल्या गोष्टी कळल्या की प्रसादनी श्रीवर्धनमध्ये जवळजवळ 27-28 मुलींची लग्न लावून दिलेली आहे. त्या प्रसादला आल्यानंतर आम्ही विचारलं, अरे प्रसाद तू कधी बोललाच नाही. आणि हा एक त्याचं वैशिष्ट्य आहे, तो देतो पण ते ह्या कानाचं त्या कानाला कळत नाही. म्हणजे सदैव स्त्रीच्या लोकांच्या सानिध्यात राहून सुद्धा स्वतः मात्र प्रसिद्धी परांगमुख, कधीही स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मी येऊ केलं आणि मी येऊ केलं. तर मी त्याला विचारलं, अरे प्रसाद आम्हाला असं कळलं. हो मामी त्या गरीब मुली आहेत ना, जाऊ दे. मी 25 वर्षाच्या निमित्ताने माझ्या लग्नाला आत्ता त्याच्या 25 वर्ष झाली ना, तर त्या वर्षामध्ये मी एकंदर 25 मुलींचं कन्यादान केलं. तर असा हा सामाजिक बांधिलकी जपणारा माझा भाचा, त्याचा मला खूप 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 अभिमान आहे. आणि प्रसादला
तसंच तुला खूप अनेक शुभ आशीर्वाद असाच खूप खूप मोठा हो, खूप खूप यश मिळव आणि आम्हाला तुझा खरंच खूप सारखं अभिमान. आजची न्यूज काय आहे? आज प्रसादचा 50वा वाढदिवस आहे, हीच आजची न्यूज आहे. प्रसाद, तुला आठवतं का लहानपणी आपण खारकाईत किती धमाल करायचो? तू जेव्हा लहानपणी जसा होतास तसाच तू अजूनही तसाच राहिलायस. काही नाही, तुझी तर उत्तरोत्तर केवढी प्रगती होतीये. तुझी कीर्ती सगळीकडे पसरली. मी नव्हे, तुझी कीर्ती, मी नव्हे. असाच तू राहा, चांगला राहा आणि तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. हॅपी बर्थडे, वी लव्ह यू. प्रसाद, हॅपी बर्थडे. तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या आज तुला हार्दिक शुभेच्छा, अनेक आशीर्वाद. तर मला ह्या सगळ्यांनी सांगितले प्रसादबद्दल काहीतरी 2 वाक्य तू बोल. आता तुझं हे मी सगळं 2 वाक्यात बोलू शकते का? नाही, फक्त एवढंच बोलते, प्रसाद महाडकर, बस नाव ही का. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद. आज जे यश मिळालेलं आहे हे सगळं तुझ्या स्वतःच्या मेहनतीचं फळ आहे. तर असाच तू निरोगी आणि मेहनती राहा, तब्येत चांगली ठेव हीच ईश्वरचरणी. हॅपी बर्थडे प्रसाद फॉर युअर 50th बर्थडे. गॉड ब्लेस यू. समृद्धीचं जावं पुढची 50 वर्ष. प्रसादबद्दल खरं काय बोलायचं हा मोठा प्रश्नच आहे. कारण प्रसादला आम्ही खूप म्हणजे काय म्हणतो आपण अगदी खालपासून वर येताना बघितलं आहे. म्हणजे त्याचे ते जेचे कार्यक्रम आणि जेव्हा त्यांनी अगदी सुरुवात केली तेव्हापासून. पण आता प्रसाद खूपच मोठा झाला आहे. म्हणजे सगळं स्वतःच्या मेहनतीने झालेलं आहे. त्याला त्याच्या बायकोची वडिलांची साथ अतिशय चांगली मिळाली आणि आता शिवानी पण एकदम चांगली साथ देते. हा खरा वाढदिवस लॉकडाऊन नसता तर मला वाटतं फारच मोठ्या प्रमाणात झाला असता. पण लॉकडाऊन संपल्यावर परत आपण सगळे एकत्र येऊ आणि प्रसादकडनं नक्कीच पार्टी घेऊ. ओके, हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज या लॉकडाऊनमुळे आपण भेटू शकत नाही आहोत, पण जेव्हा हे लॉकडाऊन संपेल तेव्हा आपण नक्की एकत्र येऊ आणि तुझा 50वा वाढदिवस एकदम जोरात साजरा करू. पण तरीही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर बर्थडे. लव्ह. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 25-30 वर्षापूर्वी एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याला कसलीही बॅकिंग नाही त्यांनी या इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. हे एक मोठे चॅलेंज तू स्वीकारलं आणि आज तुझ्या जी प्रगती केली आहेस त्याचं आम्हा सगळ्यांना खूप कौतुक आहे. प्रोफेशनली तू कितीही मोठा झाला असलास तरी आमच्याबरोबर असताना तू तोच पूर्वीचा प्रसाद असतोस. येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुझी अशीच प्रगती होत राहो. तुझ्या पुढच्या वाटचालींसाठी आमच्या सगळ्यांकडून तुला ऑल द बेस्ट प्रसाद. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे प्रसाद काका. प्रसाद, तुला माझ्याकडून 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझा असाच उत्कर्ष पुढे हो ही इच्छा. हाय प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांना आनंद देत राहा. जीवन गाणीतर्फे असेच संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम करत राहा आणि 50 वर्षानंतर आपल्या आरोग्याची पण काळजी घे. आणि लॉकडाऊन नंतर आपण नक्की पार्टी करू. हॅपी बर्थडे प्रसाद. 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे प्रसाद दादा. जयवंत फॅमिलीकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद मामा. एन्जॉय युअर डे आणि असाच राहा. तुझी फॅमिली आणि रिलेटिव्सवर जसं तू प्रेम करतोस, जसं तू एवढा हेल्पफुल आहेस तसाच राहा. आणि सेलिब्रिटी तर तू झालेला आहेसच, पण अजून खूप मोठा सेलिब्रिटी हो. ऑल द बेस्ट अँड एन्जॉय युअर डे. हॅपी बर्थडे प्रसाद मामा. हॅव अ ग्रेट डे. वी लव्ह यू. We also love you everybody. Happy birthday Prasad Mama. Enjoy this day to the fullest.
हॅलो प्रसाद मामा, हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर डे. मी तिकडे आलो की आपण नक्की भेटूया. आणि शिवानी सॉरी एवढ्या लेट पाठवतोय. जस्ट हॅपी बर्थडे प्रसाद मामा. टेक केअर अँड स्टे होम. प्रसाद, तुला तुझ्या 50व्या वर्षानिमित्त तुला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. तसंच मी बाबा म्हणजे बापट काका आणि तुझे आई वडील यांच्या आमच्या सगळ्या शुभेच्छा तुझ्या सतत पाठीशी आहेत. तुझे अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे व जीवनगाणीचा तुझा सगळा उपक्रम हा असाच झपाट्याने वाढो हीच सदिच्छा. हाय प्रसाद, आज तुझा वाढदिवस. सगळ्यांचे वाढदिवस तू इतक्या थाटामाटात आणि इतक्या चांगल्या रीतीने उत्स्फूर्तपणे तू साजरे केलेस. आणि तुझा वाढदिवस मात्र हा असा साजरा होत असताना आमच्या मनाला खूपच रुखरुख वाटते. त्याची बोच आमच्या मनामध्ये सतत आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवानीने तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस लग्नाचा तर तो किती चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन तिने साजरा केला. आणि आज आता हा बाबाचा 50वा वाढदिवस, तो जर नॉर्मल परिस्थिती साजरा करायची वेळ असती तर तिने किती मेहनत घेतली असती त्यासाठी. आणि आज लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि त्यातही तिने आपल्या लाडक्या बाबाचा वाढदिवस जास्तीत जास्त कसा साजरा करता येईल याच्यासाठी ती प्रयत्न करते. आणि हा व्हिडिओ हा त्यातीलच एक भाग. तर आमच्या तिघांच्याही तर्फे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शिवानीचं त्यासाठी खूप खूप कौतुक. आणि यापुढेही तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप तुझी भरभराट हो. तुझं आजपर्यंत तू सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल केलीस, तशीच यापुढेही तू कर. यासाठी तुझ्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. आता शेवटी शेवटचं समारोपाचा छोटस हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रसाद. हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार सासूबुवा, काय म्हणता, कसे आहात? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून. आणि आता तुम्ही आजोबा झालात तर तुमच्या नातवाकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय आता लॉकडाऊन आहे म्हटल्यावर मजा करा म्हणत नाही मी, पण शिवानी आहे म्हटलं काहीतरी प्लॅन करेल नक्कीच. तर चला मजा करा. ओके, हॅपी बर्थडे वन्स अगेन. दादा, तुम्हाला 50व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅलो प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. करोनाचं सगळं संकट संपलं की लवकरच आपण भेटू आणि सेलिब्रेट करू. बाय. हॅपी बर्थडे प्रसाद. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आशीर्वाद. हॅपी बर्थडे. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे प्रसाद दादा. हॅपी बर्थडे प्रसाद काका. प्रसाद, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hi Prasad, how are you? Wish you many many happy returns of the day. Today we are celebrating your birthday online, but still we are together as before, and we will be together as always. We all want to wish you many many happy returns of the day. And stay home, stay safe. आणि आंबा दे ना. आणि हे धर. हे बघ तुझं चित्र आंबा दिलास तर कसं काढ
हॅपी बर्थडे प्रसाद काका. विश यू व्हेरी हॅपी 50th बर्थडे प्रसाद दादा. आज 26 मे 2020 आमचे ज्येष्ठ बंधू प्रसाद महाडकर यांचा 50वा वाढदिवस. त्यांना या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे प्रसाद. प्रसाद, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. प्रसाद नावाचं एक व्यक्तिमत्व म्हणजे निग्रही, आश्चर्य, कणखर, पण तितकंच प्रेमळ, भावनाविवश आणि भावूक सुद्धा. प्रत्येक माणसाचे 2 पैलू असतात, तसे तुझे 2 पैलू. जीवनगाडीची सुरुवात जी खडतर झाली होती त्याच्यात अनेक संकटं आली, पण त्या प्रत्येक संकटावर चांगल्या पद्धतीने मात करून तू आज जीवनगाडीला ज्या उंचीवर नेऊन ठेवला आहेस त्याबद्दल मी काही वेगळं सांगायला नको. जीवनगाडीचे कार्यक्रम असेच उत्तरोत्तर अजून पुढे चांगले होतच राहणार आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालायची तुझी जी सवय आहे त्याच्यामध्ये सगळेच जण आहेत. त्याच्यात तुझं सोशल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे, फॅमिली लाईफ आहे, सगळेच जण आहेत. त्या सर्वांच्या वतीने मी तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि येणारी सगळी वर्ष तुला सुखसमृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि मुख्यतः निरोगी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून माझ्या परत एकदा तुला तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छांमध्ये मी आणि शिवानी कायमच तुझ्याबरोबर असणार आहोत, पहिल्यापासून होतो आणि कायम राहणार आहोत. तसेच सर्वांचे आशीर्वाद घेऊनच तुला पुढे जायचं आहे आणि तू जातो आहेस. माझ्या आईवडिलांचे, तुझ्या आईवडिलांचे आणि सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सतत राहणार आहे ही ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सरप्राईज! हाय बाबू, विश यू मेनी मेनी हॅपी 58th बर्थडे. आय होप तुला हे सरप्राईज आवडलं असेल. व्हिडिओ थोडा मोठा झाला बट आय जस्ट वॉन्ट टू से दे ऑल ट्रूली ट्रूली लव्ह यू. आणि मी अजून बोलायची काहीच गरज नाही आहे. सगळ्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत, सगळ्यांनी तुला बर्थडे विशेस दिलेले आहेत, आई एवढं बोललेली आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू आय लव्ह यू व्हेरी मच आणि आय जस्ट लव्ह यू.